महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। नमस्कार, शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या। शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाला विरोध, माळशिरस तालुक्यातील शेतकरी आक्रमक। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव पुरंदर तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाचा दणका। वाढत्या खत किमती विरोधात काँग्रेसचे आंदोलन। नागपूर बाजार समितीला राष्ट्रीय बाजाराचा दर्जा, सरकारचा निर्णय। कर्जमाफी शासनादेशाची, अकोला येथे होळी, किसान सभेचे आंदोलन। वाशी बाजार समितीत कृत्रिमरित्या पिकवलेले 11 लाखाचे आंबे जप्त। श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 15 जून पासून दर्शनासाठी खुले होणार। डी.के. शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। कर्जमाफीत आकड्यांचा जुगाड, राजू शेट्टींची जोरदार टीका। शेतकऱ्यांना सरसकट पूर्ण कर्जमाफी द्या। शेतकऱ्यांनी DAP खताला पर्यायी खताचा वापर करावा, कृषी विभागाचे आव्हान। लातूर जिल्ह्यात पीक विम्यासाठी शेतकरी संघटनेचा चाबूक आपटत ठिय्या आंदोलन। खानदेशात 16 मे पासून कापूस बियाणे विक्री अधिकृतपणे सुरू झाली। देशी कापूस वाहनासाठी शेतकरी जात आहेत परराज्यात। रिसोड तालुक्यात 5 लाख हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन। 32 लाख शेतकऱ्यांची फसवणूक, त्यांची 50,000 बोळवणूक। कर्जमाफीवरून अजित नवलेंचा गंभीर आरोप। कांदा उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार, हर्षवर्धन सपकाळ। अपात्र लाडक्या बहिणींना पुन्हा eKYCचे मुख्यमंत्र्यांचे संकेत। बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात गारपीट। खानदेशात कांदा बियाणाला 600 ते 1200 रुपयांपर्यंत दर। मुंबई बाजार समिती अखेर राष्ट्रीय बाजार म्हणून घोषित, सरकारचा निर्णय। खत कंपन्यांकडून दरवाढीचा डोस, शेतकरी पुन्हा चिंतेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026चा शासन निर्णय जारी, शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंत कर्जमाफी। दिंडोरी तालुक्यात कृषी विभागाकडून खरीपाची तयारी। मान्सूनची जोरदार मुसंडी, केरळ व्यापत, कर्नाटकापर्यंत मजल। 2 दिवसात महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज। पीएम किसानसाठी ॲग्रिस्टॅग बंधनकारक, कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठीही शेतकऱ्यांकडे ॲग्रिस्टॅग नोंदणी असणे बंधनकारक। एल निनोचा धोका, 43 लाख टन कट धान्याचा बफर साठा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। मनोज जरंगेंच्या आंदोलनाची दखल, मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचा निर्णय, हेल्पलाईन क्रमांक सुरू। मान्सून महाराष्ट्रात 2 दिवसात येणार, राज्यात 5 दिवस पावसाचा अंदाज। अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।